निघतो हो साहेब मराठाच असा लाड बघा पोहोचतो कोणा सुटतो आमच्या जिल्ह्यात दाखल झाला असे हवामान विभाग म्हणतोय, मात्र हवा तसा मान्सून कोकणात बरसताना दिसत नाहीये आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे. मात्र आता पेरणी केलेली भात जे आहे ते लावणी योग्य रोपं झालेली आहेत. तर सध्या तुमच्या शेतात काय स्थिती आहे आणि पावसाची स्थिती काय आहे? पाऊस अजिबातच नाही पडत. कधीतरी बारीक आला तर, आणि तो पण नाहीच म्हणायला हरकत नाही. दुसरी गोष्ट, आम्ही आता जी रोपं पेरणी केलेली आहे ती जर 10-15 दिवसात पाऊस रेग्युलर झाला नसेल तर मात्र मोठं संकट दुबार पेरणीचं शेतकऱ्यासमोर उभं राहणार आहे. त्याचबरोबर दुबार पेरणी म्हणजे 20 तारखेनंतर जर सक्रिय झाला मान्सून आणि भरपूर बरसला तर ती पेरणी देखील उगवण होणार नाही. कोकणामध्ये अशी पद्धत आहे की ते अति पाऊस झाला तर उगवण कमी येतं, ते पण संकट आहे. त्याचबरोबर आता पाऊस नसल्या कारणाने रोपांवर किडे याचा रोग पडत आहे. त्या रोगाला जर आमची ही रोपं बळी पडली तर ते देखील एक शेतकऱ्यावर मोठं संकट उभं राहणार आहे. त्याचबरोबर पुनर्पेरणीचं जर करायचं ठरलं तर पाऊस जर कमी नसला तर त्याला मात्र उगवण क्षमता फार कमी येते. आणि आज बघितल्यास एक काळी आपण 64-44 भात घेतलं तर ते 450 रुपये किलो, आणि ते परत पेरायचं म्हटल्यानंतर शेतकऱ्यांना तेवढं महागडं भात घेऊन पेरणं फार कठीण आहे. तेव्हा याच्यावर शासनाने लक्ष देऊन याच्यावर कारवाई करावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे. 21 दिवसानंतर लागवड केली जाते आपल्याकडे. आता भात पेरणीनंतर 15-16 दिवस झालेले आहेत शेतकऱ्यांचे. अवघे 8-10 दिवस शेतकऱ्यांच्या हातात आहेत. तर 21 दिवसानंतर समजा पाऊस झाला नाही आणि उशिरा पाऊस आला तर उत्पादन क्षमतेत घट होते, काय होते? अर्थात उत्पादन क्षमता नक्कीच कमी होणार. याचं कारण 21 दिवसाच्या आतमध्ये ते लावावं. कारण काय, त्याची उगवण क्षमता किंवा त्याला जी पेरं फुटतात ती जास्त प्रमाणात असतात. पण त्याचं एकदा वय निघून गेलं आणि त्याच्यानंतर जर त्याची लागवड केली तर ते उत्पादन क्षमता बऱ्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त उत्पादने कमी भरणार आहे.